मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा इमोशनल आहे बरं का. आणि आज सर्वांनी मला एपिसोड लक्षपूर्वक ऐकून एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. हे तुम्हा सगळ्यांना आजचा एपिसोड खूप आवडेल. बघा तर आजच्या एपिसोडमध्ये काय झालं. छान दाखवलेलं आहे. आजचा एपिसोड नेहमीप्रमाणे राजा घरी आलेला असतो आणि ती पिशवी शोधत असतो. अन्वी बघते राजा काहीतरी शोधतोय. तेवढ्यात इकडे अण्णासुद्धा येतात. माचीस कुठे आहे हे शोधत असतात. अण्णा म्हणतात, ए राजा, अरे माचीस कुठे आहे रे. हे राजा म्हणत असतो, अण्णा काय तुमचं माचीस वाचून अडलंय. हे असेल ना तिथेच कुठेतरी, शोधा ना. अण्णा म्हणत असतात, अरे कुठे आहे रे, नाही दिसू राहिली. अन्वी म्हणते, अरे राजा तू काय शोधतोयस. राजा म्हणत असतो, अहो ते माचीस शोधतोय मी. हे अण्णाला पाहिजे ना. मग अन्वी म्हणते, माचीस ना, थांब इकडेच आहे मी देते. असं म्हणून अन्वी अण्णाला माचीस द्यायला जाते. तोपर्यंत राजा त्या पिशवीला शोधत असतो. ती ही पिशवी बरं का प्रेक्षकांनो, त्यामध्ये त्याचं आणि अन्वीचं लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट फोटो आहे. काल आला होता ना त्याला तोच. आता अन्वी इकडे अण्णाला माचीस देते बरं का. तर राजाला अण्णा विचारतात, काय रे राजा, अरे काय शोधून राहिला केव्हाचा. मग लगेच राजा म्हणतो, अण्णा ते निळी पट्ट्याची पिशवी आहे ना ती शोधतोय. मग अण्णा म्हणतात, इथे होती ना ती लटकवलेली. अन्वी म्हणते, हो इथेच होती अण्णा. मग अण्णा म्हणतात, अरे ती तर यशदाने नेली. आता राजाला टेन्शन आलं. ते ऐकून आता राजा मनात विचार करतो, बापरे, मेलो ठार मेलो. आता यशला कळलं तर, देवी आई तूच वाचव मला. असं म्हणून राजा पळत सुटला. आता यशदाच्या साईडवर. अन्वीला कळेना याला झालं तरी काय. अन्वी त्याला म्हणते, अरे राजा, अरे कुठे चालला. अरे पण राजा मात्र आता काहीच न बोलता पळत सुटला. आता इथे अण्णाला वाटतं की अन्वी बाहेर गेली आहे म्हणून अण्णा धूम्रपान करत असतात. अन्वीला त्यामुळे कसं तरी होतं. अण्णा लगेच अन्वीला बघून म्हणतात, सॉरी म्हणून तसेच आता बाहेर चालले जातात. बरं का. काय दाखवले हे प्रेक्षकांनो. अवनी विचार करते, या लोकांचं काय करू मी. ही माणसं चांगली आहेत पण यांच्या सगळ्या सवयी वाईट. बापरे, मला इथे कायमचं राहता येणार नाही. देवा काहीतरी मार्ग दाखव रे. कुठेतरी जॉबचा कॉल येऊ दे इंटरव्ह्यूसाठी, मग होईल सगळं ठीक. असं अन्वी विचार करत असते मनातल्या मनात. आता इथून पुढे थोडासा तो पाण्याच्या आणि पायलचा सीन दाखवला आहे बरं का. आता ही पायल चष्मा काढते ना, तेव्हा धर्मपाल तिच्याकडे बघत असतो बरं का. धर्मपालला वाटत असते हिला कुठेतरी पाहिलंय, पण पायल आता तिथे मास्क घातलेलं असते. त्यामुळे त्याच्या काही लक्षात येत नाही. पण आज ज्यादा नाही झालं थोडं मंडळी. लगेच लक्षात येतं, डोळ्यांवरून काही व्यक्ती येतं. पण असो, आता ही पायल त्याला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारते, तुमचं एज्युकेशन काय आहे, वगैरे. आता धर्मपालला ते कळत नाही. पण मग ती मराठीत म्हणते, तुमचं नाव सांगा पूर्ण, तुमचं शिक्षण काय झालंय, वय काय आहे तुमचं, वगैरे. हा सांगतो की तो 9वी पास आहे. त्यावर आता पायल म्हणते, काय तुम्ही फक्त 9वी पास आहात. हरकत नाही, पण तुमचे स्किल सांगा ना. नाही म्हणजे तुम्ही कसे अप्रतिम आहात म्हणून आम्ही तुम्हाला लोन ऑफर करतोय. मग त्यावर आता हा पाण्या म्हणतो,
देणार का? 100% लोन देणार ना? पायल म्हणते, हे बघा देणार, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारते. मग त्यावर तुमचे हे लोन ठरेल की मिळणार की नाही. तुमचं झालं का लग्न? धर्मपाल म्हणतो, नाही, हे आमचं लग्न नाही झालंय. नाही म्हणजे झालं, माझं लग्न नाही झालंय. तेवढ्यात आता धर्मपाल हातातला मुलगा गॅरंटी धरला तो म्हणतो, नाही, अरे हे आमचे दादा लग्न वगैरे काही नाही. हे विश्वास ठेवतच नाही. हे पोरगी म्हटलं की त्यांना काटा टोचतो बघा. पायल म्हणत असते, गप्प बस, तुझ्याशी बोलत नाही आहे. मध्ये बोलू नको. सांगा, तुमचं लग्न झालंय का? पुढे लग्न करायचं काही विचार आहे का? धर्मपाल म्हणतो, नाही, सध्या काही विचार नाही. हे पायल म्हणत असते, आता भविष्यात कुणी मुलगी येणार आहे का तुमच्या आयुष्यात? कुणी प्रेम प्रकरण ती मोठ्याने ओरडून बोलत असते. त्यावर पाण्या म्हणतो, ओ मॅडम, काही पण काय बोलू राहिल्या? हे काय प्रेम प्रकरण, गेम? इथं काय चाललंय? लोनचा विषय आहे ना. आणि तुमचं काय चाललंय? हे काही फालतूगिरी विचारता का मला? त्यावर पायल म्हणते, हे फालतूगिरी काय? फालतूगिरी इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे ना. माझ्या माणसांचा नाही, म्हणजे माणसं मरणाचा प्रश्न आहे. आणि लोन म्हणजे हे सगळं भविष्याचा विचार करावा लागतो ना मिस्टर धनपाल. आणि अशा प्रश्नातून माणसं कॉन्ट्रॅक्ट करतात. तुम्ही चिडलात म्हणजे तुमची तरी कुणीतरी गर्लफ्रेंड आहे ना. चला लोन नको वाटतंय तुम्हाला, निघते मी. असं म्हणत ती निघत असते बरं का. लगेच आता पाण्या म्हणतो, नाही, तसं नाही, नका करू, निघू नका. पाहिजे, मला लोन पाहिजे. नाही, मी काही प्रेम प्रकरणात वगैरे पडत नाही हो. असंच कसं आहे? नाही म्हणजे प्रेम वगैरे काही असं नाही आवडत आपल्याला. आमचं कसं आहे, घर गॅरेज आणि घर गॅरेज नाही असे प्रश्न आवडत नाही मला, म्हणून बोललो. पायल म्हणते, हे बघा, माझं काम आहे, ते मला करावंच लागतं. लोक आमच्याकडून लोन घेतात, गॅरंटी करतात आणि तो पैसा व्यवसायासाठी न वापरता नाही तर लग्नासाठी आणि फुकट पोरीवर उडवतात. त्यामुळे विचारावं लागतं आम्हाला असे प्रश्न. तुमचं प्रेम प्रकरण नाही आहे हे लिहून द्यावं लागेल आम्हाला. कोण देईल मला लिहून? त्यावर आता हा पाण्या म्हणतो, आहेत ना, माझे 2 भाऊ आहेत, ते देतील तुम्हाला लिहून. पायल म्हणते, नक्की का? त्यावर पाना म्हणतो, हे बघा, आता कुणाची शपथ घेऊन सांगू? दोन्ही भावांची शपथ घेऊन सांगतो, असं काही नाही आहे. मग पायल म्हणते, म्हणजे ठीक आहे. नाही आहे तुमचं लफडे. तेवढ्यात येतो तिथे चहावाला आणि पायल म्हणते, ओ मॅडम, चहा घेणार का? पायल म्हणते, हो घेणार ना. काय राव, केव्हाचा कुठे होता तू? पाया म्हणतो, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? पायल आता पकडली की काय असं पायलला वाटायला लागतं. आणि प्रेक्षकांनो, इथून पुढे सुरू होतो तो यशचा आणि राजाचा सीन. काय आहे या प्रेक्षकांनो, मी तुम्हाला सांगते. ते थोड्यात फास्ट सांगते.
त्यामुळे आपल्याला व्हिडिओ भले मोठा होत नाही आहे. जे मालिकेत शब्द न शब्द आहे ते मी तुम्हाला डिजिटलमध्ये सांगत आहे. तर बघा, आता या सीनमध्ये आपण बघतो यशदाची मधली सुट्टी झालेली असते. आता यशदा त्याची पिशवी उचलतो आणि उघडून बघतो तर काय, त्यात राजा आणि अन्वीचं लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आणि तेही ओरिजिनल, त्यात त्या दोघांचा फोटोसुद्धा. तेवढ्यात आता राजा दाखवतोय आपल्याला धडपडणे यशदाच्या साईटवर येताना पण उशीर झालेला असतो राजाला, कारण तोपर्यंत यशदाने तो फोटो बघितलेला असतो, ते सर्टिफिकेट, सगळे काही बघितलेलं असतं. आता मात्र यशदा चांगलीच खबर घेतो बरं का राजाची. राजा धावत पळत पोहोचतो एकदाचा यशदाच्या साईटवर. ते खूपच असं रंगवून दाखवलेलं त्यांनी. प्रेक्षकांनो, तुम्हाला टीव्हीवर बघायला खूप आवडेल आजचा एपिसोड. यशदा ते फोटो बघतो आणि राजा आपल्या क्षणी त्याला जाब विचारतो. काय रे राजा? राजाला कळतो यशदाच्या हातातला फोटो आणि सर्टिफिकेट बघतो ना तो, त्याला समजते की यशदाला सगळं कळलेलं आहे. राजा आता त्याला म्हणत असतो, यशदा. अरे, आता यशदा घाबरतो आणि म्हणतो, अरे हे राजा, अरे काय? अरे, तू खरं लग्न केलं त्याबरोबर आणि तू त्यांना फसवलं? राजा, अरे हे काय? राजा आता म्हणत असतो, अरे दादा, मी ठरवून पण त्यांचं काही वाक्य पूर्ण न होऊ देता यशाने सनकन त्याच्या कानाखाली मारली आणि म्हणतो, तू त्यांना फसवले? कसं, कधी, कशासाठी? अरे, का केलं तू राजा? राजा म्हणतो, दादा ऐकून तरी घे माझं. अरे, परिस्थितीच तशी होती रे. यश म्हणतो, परिस्थिती? कसली परिस्थिती? राजा म्हणतो, अरे दादा, अरे कुणीतरी आयुष्यात पहिल्यांदा स्वप्न पाहिलेलं मी बघितलं रे, आणि मला काळजी वाटली त्यांच्या भविष्याची, म्हणून मी यशा आता म्हणतो, येडा आहे का राजा? अरे त्यांच्या भविष्याची निर्णय त्या स्वतः घेणार आहे. तू कोण आहे त्यांच्या भविष्याचा निर्णय घेणारा? तुला कोणी दिला तो अधिकार राजा? त्यांनी तो अधिकार त्यांच्या बापाला सुद्धा दिलेला नाहीये. अरे, त्यांचं लग्न होत होता ना विवांशी, जबरदस्ती, म्हणून त्या पळून गेल्या ना घरातून, स्वतःच्या करिअरसाठी पळून गेल्या ना त्या. राजा, तुला हा अधिकार कुणीच दिलेला नाहीये. राजा, तू त्यांना खरं का सांगितलेलं नाहीस? राजा म्हणतो, दादा, मी त्यांना खरंच नाही सांगितलंय. कारण? यशदा म्हणतो, तू त्यांना खरं नाही सांगितलंयस कारण? राजा, तुला भीती होती ना की तुझ्याबरोबर कधीच लग्न करणार नाही म्हणून. राजा, तुला काही अक्कल आहे का? अरे, कळतं का तुला? जमीन आसमानाचा फरक आहे तुमच्या दोघांमध्ये. त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करशील तू. का नाही सांगितलंस खरं त्यांना? राजा म्हणतो, दादा, कधी वेळ होता रे माझ्याकडे? अरे, ते देशमाने माझ्या जीवावर उठले होते, आपल्या सगळ्यांच्या आणि त्यांच्यासुद्धा. त्यांच्या पोरीच्या जीवावर उठले होते रे ते. आणि दुसरीकडे पोलीस होते. पोलीस मला म्हणत होते, तू जर आता त्यांच्याशी लग्न केले नाही
तर आम्ही त्यांना त्यांच्या बापाच्या ताब्यात देऊन टाकू. आणि तिकडे तिकडे तो देशमाने आपल्या फॅमिलीवर उठला होता रे. अरे, त्याने आपल्या घराचा पत्ता शोधला होता. तो धमकी देत होता, तुम्हा सगळ्यांना येऊन मी काय करणार होतो. यश दादा, तूच सांग ना मला. आणि प्रेक्षकांनो, आता इथे पुन्हा आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलेला आहे. तिथे ते असतात. ते राजाला पर्याय सांगतात. हे बघ ते पोरा, तुला जर त्या पोरीचा जीव वाचवायचा असेल ना, तर तिच्याशी लग्न करून टाक. खरं हे बघ, तू जर त्या पोरीशी लग्न केलं नाही ना, तर तुला आणि तुझ्या फॅमिलीला ते लोक तिथे सोडणार नाही बरं का. नाही, त्यांनी तुझ्या फॅमिलीचा पत्ता पण शोधला आहे बरं का. कॉन्स्टेबलनी राजाला असं सांगितलं असतं. हे सगळं राजा आता यशदाला डिटेलमध्ये सांगतो. त्याची मजबुरी यशदाला कळते. पण तरीसुद्धा यशला वाटतं की त्याने फसवलं अन्वीला. राजा म्हणत असतो, दादा, मला माझ्या जीवाचं काही नव्हतं रे, पण त्या देशमानेने त्यांच्या मुलीचा जीव घेतला असता आणि त्या दोघांनी म्हणजे त्या विवेकने सुद्धा त्यांचा जीव घेतला असता, अन्वी मॅडमचा. मग या सगळ्या परिस्थितीत मी काय करणार होतो? तूच सांग मला. सत्य सांगणार होतो का मी सत्य जरी सांगितलं असतं तर त्यांनी माझ्यासोबत त्यावेळेला लग्न केलं असतं का? त्यांना दोनच पर्याय होते. एक तर त्या विवानशी लग्न करा, नाहीतर माझ्याशी लग्न करा. मग विवानशी लग्न केलं असतं ना, त्या विवानने कर्मफळ त्यांचा जीव घेतला असता. अरे दादा, माझ्याशी लग्न केल्यावर काय रे? अरे, तर तसंही त्या मला सोडून जाणारच आहेत. एक दिवस सोडून, पण कदाचित त्या त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतील ना. अरे यशदादा, माझ्यासोबत राहिल्यावर माझा एवढाच उद्देश होता. मी तुला हे मनापासून सांगतोय रे. यशदा खरं बोलतोय. यशदा आता काही सेकंद विचार करतो आणि म्हणतो, घरी का नाही सांगितलं मग आल्यावर सगळं? राजा म्हणतो, कसं सांगू, तूच सांग. खरं अख्खं गाव बोललं होतं. अण्णाने रिसेप्शन ठेवलं होतं. आधीच अण्णा आणि गाववाल्यांचं बरं आहे का? सगळ्यांना सत्य सांगितलं असतं तर काय झालं असतं यशदा? तूच सांग ना. यशदा म्हणतो, अरे पण मग अन्वी मॅडमला सत्य सांगायचं असतं ना, विश्वासात घेऊन. राजा म्हणतो, सगळं सांगेल, पण आता तो जरा कन्फ्यूज होतो बरं का प्रेक्षकांनो. यशदा म्हणतो, काय कसलं? बोल. कसली भीती वाटते तुला? काय बोलतोयस? मग राजा म्हणतो, अरे यशदा, मला भीती वाटते रे. मी सत्य त्यांना सांगितलं तर 1 मिनिटात मला सोडून जातील रे यशदादा. माझा जीव आहे रे त्यांच्यावर. त्यांच्या निमित्ताने तसंही आपल्या घराला फायदा आहे. अरे पण आता आशीर्वाद कायमचे निघून जाईल ना यशदा. यशदा आता छान उत्तर देते राजाला. तो म्हणतो, राजा, खोटं? तुला माहितीये खोटं काय असतं? अरे, खोटं म्हणजे वाळूचं घर असतं रे. अरे, खऱ्याची जर लाट आली ना, तर काहीच उरत नाही तुझ्या हातात. राजा माझं ऐक.
सांग त्यांना सगळं खरं खरं सांग. हे बघ, तू जर का खरं लपवलंस ना तर त्या आयुष्यभर कुठल्याच पुरुषावर विश्वास ठेवणार नाही. राजा त्यांना सत्य सांग. राजा म्हणत असतो. सांगेल. यशदा म्हणतो. कधी सांगशील? राजा म्हणत असतो. दादा, वेळ आल्यावर सगळं सत्य सांगेल मी त्यांना. सांगेल. यशदादाला कळतंय. मंडळी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता ना? मला सुरुवातीला म्हटलं ना मी, तर हा प्रश्न तुम्हाला विचारते. तुम्हाला काय वाटतं? राजाने हे जे काही केलं म्हणजे अन्वीपासनं त्याने खऱ्या लग्नाचं सत्य लपवलं. हे मॅरेज सर्टिफिकेट वगैरे त्याने लपवलंय ना? काय वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, त्याचा हेतू ठीक आहे, पण ती फसवणूक करतोय का तो अन्वीची? त्याचं वागणं तुम्हाला आवडतंय का? पटतंय का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. ॲक्च्युली हा मालिकेचा मुख्य बेस आहे ना? आहे का? आता हळूहळू या दोघांची जवळीक वाढेल आणि बरंच काही. पण मालिकेचा नवीन प्रोमो पण आलाय बरं का. या निमित्ताने तुम्हाला सांगून टाकते आहे, अन्वीला या सगळ्यांचा सत्य कळतं. म्हणजे अन्वीला कळतं की यशदा गवंडी आहे आणि राजा पण काही काम करत नाही. आणि आता ती राजाला म्हणते की तू खोटं बोललास माझ्याशी. आता मी तुला सोडून जाणार. पण एक अंदाज आहे. आता खूप दिवसापासून मालिकेचा रिव्ह्यू देते प्रेक्षकांनो मी. कदाचित हे राजाचं स्वप्न असावं असा माझा अंदाज आहे. पण बघूया आता तो प्रोमो दाखवल्यानंतर. म्हणजे काहीतरी असणारच. तर आता यशदा ते फोटो आणि ते सर्टिफिकेट घेतो बरं का आता हातामध्ये आणि राजाला म्हणतो, मंडळी, माझ्या प्रश्नांचं उत्तर नक्की द्या बरं का. राजा, हे अन्वीच्या बाबतीत वागणं तुम्हाला पटलंय का? प्लीज सगळ्यांनी उत्तर द्या. आता यशने ते फोटो आणि सर्टिफिकेट हातात घेऊन आणि ते पिशवी भरून राजाच्या हातात दिले आणि त्याला सांगतो, राजा, तुझं बरोबर आहे. तू आपल्या घराला बाईचा आशीर्वाद आणलाय, पण राजा, त्याबरोबर तू शापसुद्धा आणलायस. जगतोय बरं का. तिला कधी घरी कळलं आणि कधीही निघून जाईल. हा तुझ्या डोक्यातला विचार चालू राहणार आहे आणि हाच तुला शाप आहे. राजा, लक्षात ठेव. आता तू जपशील का या शापबरोबर? राजा, जर बाबा, हे तुझ्या खऱ्या लग्नाचे हे सर्टिफिकेट घे. जप. लपव. कुठे आणि कुठवर लपवतोस आहेस तू हे सर्टिफिकेट? लपव राजा, लपव. जा आता. असं म्हणून यशदा राजाला जायला सांगतो. राजाचा चेहरा एकदम रडवला झालेला बरं का. त्याला आता कळेना करावं तर काय करावं. एकीकडे त्याचा अन्वीवर खूप जीव आहे. अन्वी संकटात पडू नये म्हणून त्याने तिला स्वतःच्या घरात आश्रय दिलाय बरं का. पण त्याबरोबर त्याने सत्य पण लपवलेलं लग्नाचं. बघूया प्रेक्षकांनो आता याची लव्हस्टोरी कशी पुढे जाते. आता इथून पुढे त्यांनी जो हा सीन दाखवलेला ना राजाचा, राजा आता खूप टेन्शनमध्ये आहे असं त्यांनी दाखवलंय. राजा आता मनात सारखा विचार करताना दाखवलाय. राजा मनात विचार करत असतो, देवी आई मला मान्य कर.
मान्य आहे मी खोटं बोललोय, पण माझा हेतू निर्मळ आहे, हे प्रामाणिक आहे. मी हे सगळं माझ्या स्वार्थासाठी नाही केलंय. हे देवी आई, घरच्यासाठी आणि अन्वी मॅडमसाठी, हे भल्यासाठी केलंय. अन्वी मॅडमला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून, असं तो मनाशीच बोलतोय आणि तिथून निघतो. आणि आता तो रस्त्याने येताना दाखवलं बरं का प्रेक्षकांनो. रस्त्याने येताना त्याचा सीन खूप वाढलेला आहे. त्यांनी तो येत असतो, सतत विचार करत असतो. ती पिशवी अशी कवटाळून धरून आणि त्याने छातीशी आणि ती पिशवी कशी कवटाळून विचार करत असतो, काय करू आता? ही पिशवी घरी नेऊ का? घरी जर नेलं तर कोणाच्या ना कोणाच्या हाती ती लागेल. कसं करू? काय करू आता? असा विचार करत करत तो रस्त्याला चालत असतो. असं दाखवलं आणि अचानक त्याला एक शेकोटी दिसते रस्त्याने. त्याच्या मनात विचार येतो की हे टाकून देऊ का इथेच जाळून टाकावं का? म्हणून तो आता त्या शेकोटीच्या जवळ जातो आणि ते सर्टिफिकेट आणि ते फोटो असे शेकोटीमध्ये टाकणार असतो. तसा तो खूप वेळ घेतो बरं का. सारखा त्या फोटोकडे बघत असतो, रडत असतो. काय करावं काय नाही हे त्याला सुचत नसतं. आणि आता पुन्हा तो शेकोटी जवळ नेतो आणि पुन्हा जवळ घेतो आणि त्याच्या छातीशी कवटाळतो ते फोटो. त्याला सतत अवनी आणि त्याचं लग्न झालेलं आठवतं पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्याचं काही मन धजावत नाही ते फोटो जाळण्यासाठी. आणि तो पुन्हा ते पिशवीत टाकतो आणि घरी घेऊन जातो. छान दाखवताय ना प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडतोय असल्यास लाईक नक्की करायला विसरू नका आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू रोज ऐकण्यासाठी मला बघा तर मंडळी. इथून पुढे दाखवलाय सीन तो महेशचा. राजा म्हणतो, राजा आता मी पिशवी घेऊन घरी जाताना दाखवलाय. महेश आता विचार करतो त्याला दत्ताला फोन करावा आणि तो दत्ता काकाला फोन लावतोच. दत्ता काका फोन रिसीव्ह करतात आणि विचार करतो, अरे वा आला तर देशपांडेंचा. अरे वा, आता तर देशपांडेचा कॉल आलाय. ज्युनियर देशपांडे फोन. त्यांच्या बापाने चांगली चावी दिलेली दिसते त्याला, असा तो काका विचार करत असतो आणि फोन रिसीव्ह करत म्हणतो, बोला ज्युनियर देशपांडे, काय म्हणताय? त्यावर महेश म्हणतो, ज्युनियर देशपांडे वगैरे हे म्हणत जाऊ नका. माझं नाव महेश आहे. मला महेश सर म्हणत जा. दत्ता म्हणत असतो. दत्ता काका, बरोबर तेच ते, बोला काय काम काढलंय? महेश म्हणतो, अहो माझी बहीण कधी येणार आहे परत? तुम्हाला सांगितलं होतं काम, ते तुम्ही करत नाही आहात. दत्ता काका म्हणत असतो, हो प्रयत्न चालू आहेत ना आमचे. चालू आहेत प्रयत्न. आता महेश म्हणतो, हो तुम्ही केस वगैरे टाकली आहे का? म्हणजे त्या घरावर केस आहे का एखादी? दत्ता काका सांगतो, हां मग मीच टाकली होती केस. अहो माझं घर आहे ते. माझ्या भावाने कब्जा केला आहे त्या घरावर. मला ते घर हवं आहे. आता महेश म्हणतो, एक काम कर, ती सगळी कागदपत्रे ना ते माझ्याकडे दे. मी माझ्या वकिलाला दाखवतो आणि काही करता येते का ते बघतो. हो दत्ता म्हणतो, हो खरंच
खरंच साहेब, खरंच. अहो, तुम्ही जर हे काम केलं ना तर त्या सरशी 2 कामं होतील. बघा, एक तर ना तुमची पोरगी तुमच्या घरी परत येईल आणि दुसरं माझे घर मला मिळेल. खरंच माझं काम होऊन जाईल. बघा, महेश म्हणतो, ते कागदपत्रे घेऊन या, मग पुढचं पुढे बघूया. मग लगेच आता तो काका म्हणतो, साहेब तुम्ही फक्त स्पॉट आणि टाईम सांगा, म्हणून माणूस हजर माझा समजा. महेश ठीक आहे असं बोलतो आणि फोन ठेवून देतो. म्हणजे मेसेजद्वारे तो कळवणार आहे पुढे त्याला जागा आणि वेळ. आता दत्ता हा काका खूप खुश होतो बरं का. फोन ठेवल्यावर आणि मनाशी बडबडतो, धोड्या आता तुम्ही सून आणि तुझं घर दोन्ही सोबतच जाणार बघ, असं तो काका बोलत असतो आणि मोठ्याने हसत असतो स्वतःच्याच मनाशी. अरे शेवटचे सीन तुम्ही बघत आहात मंडळी. अगदी डिटेलमध्ये रिव्ह्यू आहे बरं का. तुम्हाला या मालिकेचा नक्की लाईक करा. आता इथे हा छोटा धन्या म्हणत असतो, वहिनी तुम्ही फॉर्म भरा ना, टेन्शन नका घेऊ वहिनी, करून टाका अप्लाय. त्यावर वहिनी म्हणते, अरे मी आता अप्लाय करेल ऑनलाईन, पण नंतर त्यांनी सर्टिफिकेट मागितले तर. धन्याने अन्वीला कसं तरी ऑनलाईन वेबसाईट दाखवतो आणि त्यावर ॲप्लिकेशन करायला सांगतो. मग धन्या म्हणतो, वहिनी कागदपत्रे जाळली ना तुमची. अहो कर्तृत्व नाही, तुमचं टॅलेंट अगदी म्हणजे दासून भरलेलं आहे. मिळतील ती कागदपत्रे आज न उद्या. टॅलेंट आणि कॉन्फिडन्स तुमचा महत्त्वाचा आहे वहिनी. ते बघा त्या रकान्यामध्ये 10वीचे मार्क्स लिहायचे आहे बघा. 98% लिहायचे का काय वहिनी? नाही 80 नाही तर 82 लिहा. अहो खरं वाटायला पाहिजे ना ते मार्क्स. अवनी म्हणते, ए बाबा धन्या, 88% मार्क्स माझे मार्क होते मला. धन्या म्हणतो, अरे बापरे, तुम्हाला 10वीला 98% मार्क होते? हा बापरे. अहो मला, पाण्याला, राजादाला, यशदाला, आमच्या तिघांना मार्क मिळवले ना तरी 88 होणार नाहीये बघा बाबो. तुम्ही लयच टॅलेंटेड आहात हो वहिनी. नाही म्हणजे आता तेवढ्या त्याला त्याच्या मित्राचा फोन आला बरं का. त्याने काहीतरी कॉलेजमध्ये बंक मारलेला दिसतोय आज. आता फोनवर बोलत असतो तो आणि म्हणत असतो, अरे बाबा आपण कॉमन ऑफ ठरवलं होतं ना. अवनी आता तीच मोबाईल चेक करत असते. मग तो धन्या त्याच्या मित्राला म्हणत असतो, अरे ते गुणवंत विद्यार्थी बरे, 1 मिनिट थांब, मी जरा बोलतो तुझ्याशी बाहेर जाऊन. असं म्हणून आता तो अवनीला म्हणतो, वहिनी आलोच हां, ते जरा कॉलेजच्या असाइनमेंट्स संबंधी बोलायचं होतं मित्रांशी. आलोच असं म्हणून तो आता बाहेर जातो बरं का प्रेक्षकांनो. तर आता बघा, अन्वी ते ऑनलाईन फॉर्म बघत असते, चेक करत असते आणि तेवढ्यात राजा घरी येतो. पण त्याच्या छातीशी ती पिशवी अजून पण आहे. तो कवटाळून बसला आहे ती पिशवी आणि आता तो अन्वीच्या नकळत ती पिशवी लपवणार आहे. पण आता त्याने ती पिशवी कुठे ठेवली, कशी ठेवली, कोणत्या
परिस्थितीत ठेवली हे मात्र आपल्याला उद्या दिसणार आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण आता तो फक्त बघताना दाखवलेला आहे अन्वीकडे आणि इथेच त्यांनी हा एपिसोड संपवलेला आहे. आता पुढचा प्रोमो बघा त्यांनी काय दाखवलेलं आहे. हे पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय अन्वी यशदाला म्हणत असते, यशदा माझ्या नोकरीचं बघताय का? हो तुम्ही काही नाही म्हणजे मी घरीच बसून राहिले ना तर मी माझी स्वप्न सगळं हळूहळू कॉन्फिडन्स हळूहळू विसरून जाईल. हो माझा कॉन्फिडन्स पण डाऊन व्हायला लागलाय आजकाल. आता यशदा अन्वीचं ते बोलणं ऐकतो आणि त्याला फार वाईट वाटतं. आता तो राजाला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, बघ राजा, अरे म्हटलं होतं ना तू होप सोडायची नाही. होपलाय टॉपचीच आहे वगैरे वगैरे. आता त्यांची होपच सगळी चाललीये रे. बघ आता हा शाप तुझा पिछा सोडणार नाहीये राजा. यशदा दादा राजाला असं बोलतो आणि राजाला असं वाटतं की अन्वीला सगळं सत्य सांगावं म्हणून तो आता अवनीच्या रूममध्ये जातो. काय वाटतं तुम्हाला मंडळी? राजा सांगू शकेल का अन्वीला हे सत्य? मला तरी